नमस्कार सगळ्यांना परत पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या या संवाद मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, पालक हो, आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक विशेष संवाद मालिका आपण सुरू केली आहे. आणि या स्पेशल संवाद मालिकेमध्ये आजचा आपला तिसरा भाग आहे. आणि या तिसऱ्या भागामध्ये मी ॲडव्होकेट राकेश सत्वे या संस्थेचा संस्थापक संचालक आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेळ अजिबात न दवडता किंवा कोणत्याही अवांतर विषयावर चर्चा न करता मुख्य मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा येऊया आणि सुरुवात करूया. मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपण ज्या मुद्द्याने शेवट केला होता तोच मुद्दा आपण पुन्हा एकदा एक धागा म्हणून पकडूया आणि पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, पालक हो, आपण असं एक शब्द किंवा एक वाक्य वापरलं होतं, एक सेंटेन्स असा केला होता की नोईंग युअर सेल्फ इज द बिगिनिंग ऑफ द विस्डम. आपण म्हटलं होतं की कोणत्याही स्वप्नाकडे चालत जाताना किंवा त्या स्वप्नांकडे पुढे जाताना मुळातच पहिल्यांदा येतं ते आपल्या स्वतःची असणारी ओळख, आणि ती ओळख कशी करून घ्यायची किंवा त्याचं महत्त्व किती आहे हे समजून घेण्याचा आपण मागच्या सेशनमध्ये प्रयत्न केला. परंतु तरी सुद्धा एक प्रश्न कायम उरतोय मित्रांनो, की बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये, विशेषतः मी ज्या कोकण भागामध्ये राहतोय, कोकण किनारपट्टीचा भाग ज्याला किंवा कोकण प्रदेश म्हणतोय आपण, ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या माझ्या कोकण भूमीमध्ये वास्तव्याला असणारे माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांच्यासाठी समुपदेशनाची योग्य ती आजपर्यंत व्यवस्था नव्हती. मात्र आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपण ती सुंदर सोय व्यवस्था आपण समुपदेशनाची आपण सुरुवात केली. मित्रांनो, याचाच एक मुद्दा म्हणून आपण आजच्या सेशनचा विचार करू की मग स्वची ओळख करून घ्यायची असेल, स्वचा शोध घ्यायचा असेल, आपल्या स्वतःविषयीची जाणीव करून घ्यायची असेल, आपल्या स्वतःची ओळख करून घ्यायची असेल, तर मग ती कशी करावी. तर साहजिकच मी नेहमी तुम्हाला म्हणतोय तसं की प्रत्येक सेशनमध्ये की आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपण मोफत समुपदेशनाचा सेमिनार सेशन आपण घेत असतो प्रत्येक रविवारी, आणि निश्चितपणे त्याचा फायदा अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी घेत आहेत. मित्रांनो, मग अशा या स्वच्या ओळखीसाठीचा आजचा सेशन आपण डेडिकेट करूया. कशी करावी स्वतःची ओळख. मग क्षेत्र कोणतंही असू दे, करिअर कोणतंही असू दे, तुमचं स्ट्रीम कोणतंही असू दे, ते MPSC असू द्या, UPSC असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल सायन्स असू द्या, अगदी कोणत्याही क्षेत्राची निवड मित्रांनो मैत्रिणींनो करा. पण ती करत असताना सुरुवातीला त्या क्षेत्रासाठी, त्या करिअरसाठी स्वतःची ओळख असायलाच हवी. मग मित्रांनो, ती कशी करा, तर त्यासाठी आपण काही मिनिटं सुरुवातीला चर्चा करणार आहोत. मित्रांनो, स्वच्या ओळखीसाठी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की स्वतःला ओळखायचंय म्हणजे नक्की काय करायचंय. तर मित्रांनो, मला असं वाटतं काय की तुम्हाला तुमच्या ताकदीच्या जागा माहितीच असायला पाहिजे. व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. तुमची ताकद काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे. बरं का, तुमची ताकद कशामध्ये. बऱ्याचदा जीवनामध्ये आणि करिअरमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींनी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये जे जे यशस्वी झाले त्या प्रत्येकाने आधी स्वतःच्या ताकदींचा विचार केला. कोणत्याही क्षेत्राची निवड करताना, कोणत्याही करिअरची निवड करताना मित्रांनो, ती निवड जशी आवडीवर आधारित आहे तशी जी बुद्धिमत्ता हा शब्द आपण वापरला होता, याचा अर्थ माझी ताकद कशामध्ये, मला माझ्या कोणत्या गोष्टी ह्या ताकदीच्या आहेत, व्हॉट इज माय स्ट्रेंथ, हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच याचा अर्थ मला माझ्या स्वची ओळख करून घेण्याचं पहिला पाऊल मी कुठल्या दिशेने टाकतोय, तर माझी स्ट्रेंथ काय, माझी ताकद काय. मित्रांनो, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कमतरता आहेत. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या लिमिटेशनच ओळखत नाही. हे बघा, आपल्याला आपल्यातल्या जर लिमिटेशन्स माहिती असतील तर त्यामध्ये आपल्याला बदल करता येतो, त्यांना आपण ताकदीमध्ये रूपांतरित करू शकतो किंवा त्या लिमिटेशन्सवर आपण मात करू शकतो.
बऱ्याचदा असं दिसतं की आपण आपल्या कमतरता लपवून ठेवण्यामध्येच आनंद व्यक्त करत असतो. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, कधीही करिअरची निवड करताना तुमच्या आमच्याकडे ही दुसरी गोष्ट कायम माहिती पाहिजे, ती म्हणजे माझ्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. अगदी साधं उत्तर घ्यावं, साधं साधं उदाहरण घेऊया. तुम्ही एखाद्या क्षेत्राची निवड करत असाल तर त्या क्षेत्रासाठी, त्या करिअरसाठी समजा तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलता येत नसेल, तुमच्या त्या इंग्रजी भाषेवरती तुमचं प्रभुत्व नसेल, जर जी तंत्रज्ञानाची भाषा आहे, जी आज 21व्या शतकाची नाही का संवादाची भाषा आहे, तर अशा या भाषेवर, अशा या लँग्वेजवर आपल्याला कमांड मिळवता यायला हवी. जर मला हे आधी कळालं, जर हे मला आधी लक्षात आलं, तर आणि तरच मी त्यामध्ये बदल करू शकेन. सो म्हणजे जसं मला माझी ताकद माहिती असणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीनं मला माझ्यातील कमतरतांची सुद्धा ओळख असायला पाहिजे. बऱ्याचदा मित्रांनो, बरं का विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण एखादी गोष्ट आपल्याला पटकन लक्षात येत नाही, एखादी गोष्ट आपल्याला पटकन समजत नाही. मग मला लगेच समजून घेता येत नाही किंवा मला एखादी गोष्ट चटकन समजत नाही, ती मला अवगत होत नाही, मला तिचं आकलन होत नाही. ही जर माझी कमतरता मला वेळीच समजली, अगोदर समजली, तर कदाचित मित्रांनो आपण त्यामध्ये बदल करू शकतो, निश्चितपणे बदल करू शकतो. म्हणजे याचा अर्थ स्वच्या ओळखीमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला स्वतःची ओळख कशी करून घेता येईल, तर त्याचा पहिला पॉईंट मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्हाला स्वतःच्या ताकदीच्या जागा माहिती पाहिजे, तुम्हाला स्वतःला तुमच्या आमच्या कमतरतेच्या जागा माहिती पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कशामध्ये प्रगती साधण्याची संधी उपलब्ध आहे, बरं का. बऱ्याचदा ह्या गोष्टी माहिती नसतात, बऱ्याचदा त्या गोष्टींची आपल्याला पूर्वकल्पना नसते आणि म्हणून मग आपल्याला सुचेल तसं, आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनाचा प्रवास चालत राहतो. मित्रांनो, खरंच सावधानतेने ऐका. 18 ते 25 वयोगटानंतर जर आपण असा काही प्रयत्न करायला गेलो तर त्यामध्ये यश का येत नाही त्याचं रिझन सांगतो. मित्रांनो, 18 ते 25 हे वयोगट असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अजूनही शिकत राहण्याची उर्मी असते. पण एक 25 वय होऊन गेलं की एक आपण म्हणतो ना, वयाप्रमाणे आपल्याकडे काही स्वभाव धर्म ऑटोमॅटिकली कनेक्ट होतात आणि मग आपण कोणाचं तरी न ऐकता होतो, आपल्याला कोणाचंही ऐकण्याची मानसिकता राहत नाही किंवा त्याही पलीकडे जाऊन आपल्याला असंही लक्षात येतं की आपण कोणी सांगितलेलं समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये राहत नाही, फ्रस्ट्रेटेड असतो. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, आजची जनरेशन आहे ती शॉर्ट टेम्पर्ड आहे. आजची जनरेशन आहे, तिला पटकन एखादी गोष्ट जर इमिजिएट नाही मिळाली तर ती तिच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करण्याऐवजी ती इमिजिएट त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेऊन मोकळी होते. तर अशा वेळेला, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वेळीच, योग्य वेळी, योग्य पद्धतीनं, योग्य सुरुवात करण्यासाठीच आरास अकॅडमीच्या माध्यमातून या प्रकारच्या संवाद मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, म्हणून खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. मग मला संधी कशात आहे, मला माझी प्रगती साधण्यासाठी कशामध्ये संधी आहे हे मला समजून घेता आलं पाहिजे. मित्रांनो, एखादा उत्तम ड्रॉइंग काढणार असेल तर त्याला हे वेळीच कळालं की मी अतिशय उत्कृष्ट चित्रकला काढू शकतो, माझं ड्रॉइंग चांगलं आहे, माझा आर्ट चांगला आहे. मित्रांनो, त्याला स्वतःला क्रिएटिव्हिटीमध्ये डेव्हलप होण्याची, क्रिएटिव्हिटीमध्ये प्रगती करण्याची संधी असते. सो म्हणून संधीच्या जागा सुद्धा आम्हाला माहिती असायलाच हव्या आणि हे जर आधी आपण शोधून काढलं तर मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की तुम्हाला तुमच्या स्वयंची ओळख आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुमच्यासाठी धोके कोणते. मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बऱ्याचदा माहिती नसतं. एखाद्याला, तुम्हाला खरंच सांगतो, ज्याने रागावर प्रभुत्व मिळालं, बघा मी नेहमी म्हणतो, माझ्या नेहमी एका कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी ह्या वाक्याचा पुनरुच्चार करत असतो. मित्रांनो, राग हा स्वाभाविक आहे, तो येणारच. मनुष्य म्हटला की त्याचा तो स्वभाव धर्म आहे. परंतु ज्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवलं, कारण रागामध्ये घेतलेला कोणताही निर्णय, रागामध्ये केलेली कोणताही निर्णयाची प्रक्रिया, ही कितीही कोणी त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला तरी ती मित्रांनो चुकीची ठरते. ती माझ्याकडून झाली किंवा कोणाकडून झाली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये धोक्याच्या जागा माहिती असतील की मला राग येतो, मला चटकन एखादी गोष्टीबद्दल मी माझं आकलन, काहीतरी माझ्या मनामध्ये काहीतरी लागेबाधे मानतोय, त्याला पूर्वग्रह दूषित होणं म्हणतो आपण. तर मित्रांनो, अनेक अशा गोष्टी आहेत. मला आळस येतो, मला कंटाळा येतो, मला एखादी गोष्ट, आणि आपलं मन रमत नाही. काही काळापुरतं आपण एखाद्या गोष्टीमध्ये रमतो, पुन्हा आपण त्याच्यातून बाहेर पडतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, शिकण्याच्या या प्रवासामध्ये
घडण्याच्या या प्रवासामध्ये आपल्याला असे अनेक टप्पे येतात की जेव्हा आपण मूड स्विंग होणे लक्षात घ्या. विशेषतः आजच्या पिढीमध्ये मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर कोणतं बघायला मिळतं, तर मूड स्विंग होणे. म्हणजे आता इतकं हसी मजाकमध्ये असलेली गोष्ट अचानक काहीतरी बिघडतं आणि मग त्या पद्धतीनं आपण काय करत असतो, निश्चितपणे निश्चितपणे आपण त्यामध्ये त्या पद्धतीने वर्तन करायला लागतो. त्यामुळे मित्रांनो, धोके काय माझ्यासाठी, धोके काय, धोकेचा अर्थ काय होतो मित्रांनो, की ज्या करिअरमध्ये, ज्या क्षेत्रामध्ये, ज्या ज्या करिअरमध्ये मी माझं आयुष्य, माझं जीवन घडवायला निघालोय, ते करिअर घडवताना, त्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवताना जे धोके आहेत हे जर मला आधी माहिती झाले, तर निश्चितपणे तो माझा प्रवास हा अत्यंत साधा, सोपा, सरळ आणि आनंददायी ठरेल. सोपं सांगू का? हे बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे 2-4 किलोमीटरचा रस्ता कधी जर चालत असाल, तर जर ओळखीचा असेल तर तुम्ही अत्यंत कॉन्फिडेंटली जा. पण मित्रांनो, जर तो प्रवास कॉन्फिडेंटली नसेल, तो तुम्हाला तो रस्ताच माहिती नसेल, त्याला येणारे चढउतार माहिती नसतील, त्याला येणारे टर्न्स माहिती नसतील, नाही का, तीव्र उतार माहिती नसेल, जर त्यामध्ये आवश्यक असलेले स्पीड ब्रेकर जे जिथे मध्ये मध्ये आहेत ते माहिती नसतील, तर कदाचित ती धोक्याची घंटा आहे. कारण का मला रस्ताच माहिती नाही. म्हणून मित्रांनो, करिअरला घडवताना, जीवनाची दिशा उभी करताना, स्वतःला घडवताना मित्रांनो, आपल्याला या 4 गोष्टींच्या माध्यमातून स्वतःचा आधी शोध घ्यायला हवा. स्वची ओळख हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो. म्हणून त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. हा एक पहिला मार्ग झाला इमिजिएट, बरं का. तुम्ही आता या माझ्या संवाद मालिकेमधून तुम्हाला एक उत्तर मिळालं असेल की तुम्हाला जर शोधायचं असेल की व्हॉट इज माय करिअर. सो मित्रांनो, या पहिल्या आजच्या बोलण्यामध्येच तुम्हाला घर बसल्या तुम्ही असाल तिथे जरा वही पेन घ्या आणि नक्की बसा आणि लिहा की तुमच्यासाठी ताकदीच्या जागा कोणत्या, तुमच्या कमतरतांच्या जागा कोणत्या, तुमच्यासाठी संधीच्या कोणत्या जागा आहेत आणि तुमच्याकडे कोणते धोके आहेत, त्यांची यादी करा. ऑटोमॅटिकली तुमच्या स्वतःची ओळख तुम्हाला मिळून जाईल. म्हणून समुपदेशन महत्वाचं आहे मित्रांनो. योग्य वेळी योग्य समुपदेशन आरास अकॅडमीचं पूर्णपणे मानसिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या सुद्धा आपला पहिला हेतू आहे की आजची युवा पिढी ही अतिशय सक्षम, वैचारिक आणि आनंददायी जीवन जगणारी असावी. म्हणून आपल्या या मालिकेचं टायटलच आहे, स्वच्या अस्तित्वातून सुरू होणारा जीवनाचा आनंददायी प्रवास. आणि ते महत्वाचं आहे मित्रांनो, म्हणून तर आपण त्यावर बोलतो मित्रांनो. म्हणून स्वतःला खूप चांगलं ओळखणं खूप गरजेचं आहे. त्याने आपल्या जीवनाचा मार्ग सोपा होतो, आपल्या जीवनाचा, आपल्या करिअरचा मार्ग सुखकर होतो. म्हणूनच बरं का, म्हणून आपल्याला आपल्या स्वतःबद्दल मित्रांनो, आपल्याला आपल्या स्वतःबद्दल सर्व माहिती असायलाच पाहिजे. आपल्या स्वतःबद्दल मी पुन्हा पुन्हा बोलतोय, आपल्या लोकांचं माहिती खूप असतं, आपल्याला इतरांबद्दल पुष्कळ माहिती असतं. मित्र असा आहे, मैत्रीण तशी आहे, तो असा करतो, ती तशी करते, ती अशीच आहे, तो तसाच आहे, याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असते. मित्रांनो, स्वतःबद्दल मात्र अजिबात माहिती नसते. म्हणून मित्रांनो, आधी आपल्याला स्वतःबद्दल पुरेपूर संपूर्ण माहिती असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे? मी इतकं डिटेलमध्ये तुमच्याशी का संवाद साधतोय, तर लक्षात घ्या मित्रांनो, स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, स्पर्धेचं स्वरूप हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि तुम्हाला स्वतःचा शोध नसेल, स्वतःची ओळख नसेल, तर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्या स्वतःची ओळख तुमच्याकडे असेल, आपण नकारार्थी नको बोलूया, आपण सकारात्मक वाक्य करूया. मित्रांनो, आपल्याला स्वतःची ओळख असेल तर आम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वतःला प्रतिभावंत, सक्षम, उत्तम, कार्यक्षम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आम्ही निर्माण करू शकतो. आणि लक्षात घ्या, मार्केटमध्ये, कुठल्याही व्यवसायामध्ये, कोणत्याही उद्योगामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा प्रतिभा संपन्न, कार्यक्षम असणाऱ्या, सक्षम असणाऱ्या व्यक्तिमत्वाची डिमांड आहे. आणि दिस इज द डिमांड. ती डिमांड पूर्ण करण्यासाठीच आपण ही संवाद मालिका सुरू करत आहोत. मित्रांनो, मी मागच्या 2 भागांमध्ये कदाचित हा शब्द बोलून गेलो असेल की एव्हरीवन इज युनिक. प्रत्येक जण खास आहे. आम्ही प्रत्येक जण खास आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जण खास आहे मित्रांनो. म्हणून आपल्यात ती खास असणारी गोष्ट कोणती आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी म्हटलं ना की तुमच्या माझ्यातलं ते असं काय खास आहे जे परमेश्वराकडून आपल्याला मिळालं आहे, युनिक गोष्ट कोणती मिळाली आहे, कोणती गोष्ट, कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे,
कलेतली आहे, स्पोर्ट्समधली आहे, अभ्यासातील आहे, तंत्रज्ञानातील आहे, टेक्नॉलॉजीमधली आहे, प्रोफेशन क्षेत्रातील आहे, कुठली आहे, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी म्हणून घडण्याची आहे मित्रांनो, लोकसेवेची आहे, कोणत्या क्षेत्रातलं बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे हे जर तुम्ही जाणलेलं असेल, ते जर तुम्ही सुरुवातीला जाणून असाल तर काळजी करू नका, तुम्ही तुमचं करिअर निश्चितपणे उघडणार. त्याला रिझनच आहे की आपल्याला पुरेपूर सगळ्या गोष्टींची तयारी नसल्यामुळे आपण नेहमी अडकळतो. मित्रांनो लक्षात घ्या, स्वतःची तुलना का करू नका. एव्हरीवन इज युनिक असं का म्हणतोय तर मी नेहमी एक उदाहरण देतो. झाडावर चढण्याची स्पर्धा आहे मित्रांनो. स्पर्धा कशाची? झाडावर चढण्याची स्पर्धा आहे मित्रांनो. आणि झाडावर चढण्याची स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये सहभागी कोण कोण झाले तर जंगलातले सगळे प्राणी जमा झालेले आहेत बरं का. हत्ती आहे, सिंह आहे, वाघ आहे, माकड आहे, साप आहे, सगळ्या प्रकारचे प्राणी गोळा झालेले आहेत. मला सांगा, झाडावर चढण्याच्या या स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा झाडावरती कोण चढू शकेल? तर ऑब्व्हियसली अत्यंत वेगवान, क्षणात सुरुवात घेऊन चपलाईने पळणारा मला वाटतं माकड हा प्राणी सगळ्यात आधी त्या झाडावर चढू शकेल. आता तेच झाड मुळासहित उपटून बाजूला फेकण्याची स्पर्धा आहे. तेच स्पर्धा मित्रांनो, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये हत्ती आपल्याकडे प्रचंड ताकद सामावून असतो, तर तो मात्र त्या ठिकाणी तिथे माकड यशस्वी नाही ठरणार, तर तिथे हत्ती यशस्वी ठरेल. का? कारण ती त्याची ताकद आहे. चपलाईने झाडावर चढण्याची ताकद माकडाकडे होती, वानराकडे होती, म्हणून तो क्षणात एका सेकंदामध्ये त्या झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. पण झाड उपटून बाजूला टाकण्याची जेव्हा स्पर्धा निघाली त्यावेळेला मात्र ती ताकद हत्तीकडे होती आणि ती क्षमता हत्तीकडे होती, म्हणून हत्ती त्या झाडाला एका क्षणात आपल्या सोंडेने उपटून बाजूला फेकू शकतो. मित्रांनो, स्वची जाणीव असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो तर मी तुम्हाला नेहमी सांगेन, झाडाच्या उंच टोकावर बसलेला पक्षी. मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या सेशनचं हे युनिक आहे. झाडाच्या उंच टोकावर बसलेला पक्षी हा झाडाची फांदी किती वेळा हलली किंवा ती फांदी तुटून पडली तरी त्याला भीती नसते. त्याचं कारण काय? कारण त्याला त्याच्या पंखातील बळ जे आहे, पंखामधली ताकद आहे, त्याच्यावर विश्वास असतो. त्यामुळे तो पंखातील बलांच्या जोरावर त्या फांदीच्या उंच टोकावर बसलेला असतो. याचा अर्थ त्याला बरोबर माहिती असते की फांदी कितीही वेगाने हलू दे, फांदी तुटून पडू दे, तरी सुद्धा मला फरक पडणार नाही, कारण त्याचा विश्वास त्याच्या अंगामध्ये, त्याच्या पंखांमध्ये असणाऱ्या बलावर आहे. मित्रांनो, ही स्वच्या ओळखीची खरी ताकद आहे. तुम्हा आम्हाला जेव्हा स्वतःची ओळख पुरेपूर असते, स्वतःच्या ताकदीची ओळख पुरेपूर असते, तुम्ही एखाद्या ध्येयाला निश्चितपणे साध्य करू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. नाही, स्वतःला उत्तम घडवण्याचा प्रयत्न करा. आधी स्वप्न बघा, आधी स्वची ओळख करून घ्या, स्वतःची ओळख करून घ्या आणि निवडलेल्या क्षेत्रासाठी, निवडलेल्या करिअरसाठी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सक्षमपणे घडवता, निश्चितपणे त्यावेळेला त्याचा तुम्हाला करिअर, एका यशस्वी करिअरमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं पाहायला मिळतं. म्हणून मित्रांनो, गिव्ह युअरसेल्फ टू परमिशन टू द फेल. नेहमी स्वतःला संघर्षामध्ये ढकला, नेहमी संघर्षासाठी तयार राहा. आणि कितीही अपयश आलं तरी त्या अपयशाला घाबरून न जाता त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात. फेल्युअर्स हा जीवनाचा एक भाग आहे आणि प्रयत्न हा सुद्धा त्या जीवनाचा दुसरा भाग आहे. त्यामुळे फेल्युअर्स आणि ट्राय या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, सक्सेससाठी इम्पॉर्टंट आहे. फेल किंवा आलेलं अपयश हे एखादा सुंदर अनुभव देऊन जातं आणि मिळालेलं यश हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो. सो मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये, छोटेखानी सेशनमध्ये मी पुन्हा एकदा बोलतोय, आपली ही संवाद मालिका कायम सुरू राहते. मला खात्री आहे की आपल्याला या प्रत्येक सेशनमध्ये आपण जे काय मांडणी करतोय, जे मुद्दे आपण तुमच्यासमोर ठेवतोय, त्याचा तुम्ही निश्चित वापर करा. ऐकताना वही पेन नक्की वापरा, त्यातले मुद्दे नोट डाऊन करा, पुन्हा व्हिडिओ बघा, जेणेकरून त्यातले मुद्दे तुमच्या लक्षात येतील. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगतो की गुगलवर सगळं मिळेल मित्रांनो, माहिती मिळेल, सगळं मिळेल, पण चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला स्वतःला घडवावं लागेल. ते तुम्हाला गुगलवरून डाउनलोड करता येणार नाही किंवा कुठल्याही सोशल मीडियावरून डाउनलोड करता येणार नाही. त्यासाठी
निवडलेल्या क्षेत्रासाठी तुम्हाला सक्षम, प्रतिभावंत, उत्तम आणि कार्यक्षम घडायचं असेल तर ते आपल्या स्वतःला घडावं लागेल याची खात्री बाळगा. शॉर्टकट्सचा मार्ग निवडू नका. नेहमी कष्टाचा, नेहमी मेहनतीचा मार्ग स्वीकारा. उत्तम ध्येय उराशी बाळगा. चांगली स्वप्न, चांगली ध्येय बघा. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि निवडलेल्या क्षेत्रासाठी उत्तम अभ्यास, नाही का, आणि आनंददायी प्रवासाचा अभ्यास करा. आणि मित्रांनो, निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याबद्दल मनामध्ये कोणतीही शंका नाही. सो मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण अजून एक छोटासा मुद्दा तुमच्यासमोर ठेवला. आपण पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. निश्चितपणे या संवाद मालिकेमध्ये मिळणाऱ्या माहितीचा, समुपदेशनाचा, मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा घ्या आणि स्वतःच्या करिअरला उत्तम आकार द्या. तोपर्यंत मी ॲडव्होकेट राकेश सत्वे, मी आपले मनापासून रजा घेतो आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद.